शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष आणि शिवसेनेच्या वतीने आज अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। पीक विमा आणि खत उपलब्धतेच्या प्रश्नांवर यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष आणि शिवसेना यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले। अशोक वाटिका चौक येथून सुरू झालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते। घोषणाबाजी करत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले। यावेळी पीक विमा योजनेतील रद्द करण्यात आलेले 4ही ट्रिगर तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली। तसेच खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना खतासाठी संघर्ष करावा लागत असल्याचा आरोप करत जिल्ह्यातील उपलब्ध खताचा बफर स्टॉक तातडीने शेतकऱ्यांसाठी खुला करावा अशी मागणीही करण्यात आली। प्रहार आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला। दरम्यान या मोर्चामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले होते। शेतकऱ्यांचा बफर स्टॉक हा रिलीज करून सर्वांना खते मिळाली पाहिजे, कारण हा स्टॉक आज रोजी तालुक्यात उपलब्ध आहे, जिल्ह्यात उपलब्ध आहे आणि त्या संदर्भात जे छोटे शेतकरी आहे 1 ते 5 एकरावाले या शेतकऱ्यांजवळच आज खत नाही आहे। जे भोपंजी टोपंजी आहेत तेले पहिलेच वरच्या भोपंजीनं फोन लावून 50-50 100-100 पोते देऊन दिलेले आहेत। म्हणून या लहान शेतकऱ्याची पिळवणूक नाही झाली पाहिजे आणि त्यांना खत मिळालं पाहिजे। दुसरा विषय आमचा पीक विम्याचा आहे, जे 72 तासात लोकांनी कंप्लेंट केल्यावर त्यांना 4 ट्रिगर जो नियम आलेला आहे तो 25-26 मध्ये बंद केला, तर तो नियम चालू करून शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळाली पाहिजे। आणि तिसरा विषय असा आहे की बुवा शेतकऱ्यांच्या फळबागांचे जे 1 ते 2 तारखेच्या दरम्यान पाणी आणि वादळामुळे नुकसान झाले त्यांचा पंचनामा करून त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी। आंदोलनानंतर प्रशासनाने काही केलं नाही तर आम्ही शेतकऱ्यांसाठी ते गोदाम फोडू आणि शेतकऱ्याला ते युरिया, DAP सगळे खतं वाटून देऊ।